नमस्कार. मी सुमित काटकर. खरं तर व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण असं की मी 2022 साली फ्लॅट बुक केला होता आणि तेव्हा आम्हाला पोझिशन मिळणार होतं साधारण 2-3 वर्षाने. 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये वास्तू वैभवचे जे वैभव सर आहेत, माझ्या एका मित्रा थ्रू त्यांची माझी ओळख झाली. त्या ओळखीदरम्यान बोलता बोलता मित्र म्हणाले की हे छान वास्तू कन्सल्टिंग करतात वगैरे वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, माझी पण एक वास्तू झाली आहे, आपण त्यांच्याकडे बघूया. त्या पद्धतीने आम्ही मागच्या वर्षी म्हणजे पोझिशन मिळालं त्या 2000 एप्रिलमध्ये 25ला आम्हाला पोझिशन मिळालं. ते पोझिशन मिळाल्यानंतर सरांना, वैभव सरांना मी बोलवलं की सर या इकडे, आपण फ्लॅट बघायला. माझा 2 BHK फ्लॅट आहे. त्या पद्धतीने मी त्यांना बोलवलं. इंटिरियरच्या अगोदर म्हटलं एकदा वास्तूचं काम कसं करायचं ते बघूया आपण. मग सर आले. आल्यानंतर फ्लॅट बघून सगळं बघितल्यानंतर त्यांनी ठराविक चेंजेस सांगितले. चेंजेस सांगितल्याप्रमाणे चेंजेस पण असे सांगितले की काही विना तोडफोड, काही न करता, अतिशय खर्चिक चेंजेस न सांगता बेसिक उपाय काय असतात महत्त्वाचे त्याच्याप्रमाणे त्यांनी चेंजेस करायला सांगितले. आणि त्याचा रिझल्ट असा, आता रिझल्टचं कारण असं की बेसिकली मी स्वतः एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट असल्यामुळं मी कलात्मक विचाराचा आहे आणि मलाही फार इच्छा होती की आपलं घर सुंदर असावं. त्या विचारानेच मी विचार करत होतो आणि त्यांनी जे काही चेंजेस सांगितले त्याप्रमाणे मी ते चेंजेस केले वास्तूच्या हिशोबाने. आणि जे चेंजेस झाले त्याचे रिझल्ट्स असे आले की एकतर घरामध्ये खूप शांतता राहते, जो अतिशय महत्त्वाची असते. घरमध्ये आल्यानंतर आपल्याला शांतता पाहिजे, हा फार मोठा विषय. ती शांतता आम्हाला लाभली. दुसरी म्हणजे 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत या राहत्याच बिल्डिंगमध्ये आमचा 13व्या मजल्यावर 3 BHK आमचा स्वतःचा एक फ्लॅट अजून एक झाला. मीनवाईल दरम्यानच्या काळामध्ये आम्ही एक हॅरियर गाडी घेतली, जी अतिशय खूप मोठी गाडी आहे, जी आम्ही विचारही केला नव्हता. पण जे वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे घर असल्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी होते की तुम्ही ह्या गोष्टी घ्या, त्या गोष्टी घ्या आणि तुम्हाला एक मोठा विचार करण्याची एक संधी प्राप्त होते वास्तूच्या चेंजेस केल्यामुळे. त्याच्यामुळं मी वैभव सरांचे मनापासून आभार मानेन की घर अतिशय छान त्यांनी वास्तूचे कन्सल्टिंग आमचं केलं. आता मी त्यांना माझ्या 3 BHK फ्लॅट जो घेतला आहे त्याच्यासाठी सुद्धा कन्सल्टिंगला बोलवणार आहे. त्याच्यामुळं त्या विश्वासाने मी त्यांना बोलवलं की पहिला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. त्याबद्दल वैभव सरांचे अतिशय धन्यवाद. थँक्यू.